बिग बॉस मराठी सीझन 6 एपिसोड नंबर 82. तर आज टास्क झाला. आज उमेदवार होते त्यांचाही टास्क झाला आणि उमेदवारांमध्ये कॅप्टन्सीचा पण टास्क झाला. तर रेवा कशी जिंकली? तर हे बघा, रेवाचे ना मी हेच म्हणेल का लक चांगलं होतं. कारण मेन म्हणजे टास्क मास्टर सागर आजारी होता आणि मी अजून याच्यात गोष्टी सांगणार आहे. मी का अनुशील कशी रेवा कशी जिंकली हे मी सांगणार आहे तुम्हाला. आणि तन्वी कशी हारली. तन्वी बरोबर यार काय बोलू, दीपाली पाठीत खंजीर खुपसला हो तुम्ही तुमच्याच ग्रुपच्या तन्वीच्या. आणि मला हेच कळत नाही यार, तन्वी बोलत का नाही. मला वाटतं तन्वी भाऊच्या धक्क्यावर जेव्हा या गोष्टी येतील ना तेव्हा बोलेल तन्वी. लक्षात ठेवा, भाऊच्या धक्क्यावर. मला वाटतं रितेश सर प्लीज तुम्ही बोला का दीपाली तुम्ही तन्वीसाठी खेळल्या नाहीत. इवन तुम्ही राकेशला तन्वी विरुद्ध भडकवत असतात. ठीक आहे, चुगलीचं दार नका उडू हे तर सांगू शकता. आणि मला हेच कळत नाही तन्वी इथं त्यांना का बोलत नाही, का काउंटर नाही करते यार, का नाही बोलत आहे मला कळत नाही यार. तन्वी इकडं वीक पडते. मला असं वाटतं प्रभू गेल्यापासून ना तन्वी थोडीशी वीक पडलेली. तुम्हाला वाटतंय का तसं? आणि दीपालीने ही गोष्ट पण हेरली आहे जी आपण बाहेर रिव्ह्यूमध्ये बोललो होतो. दीपाली बोलली का तन्वी प्रभूसाठी डील करायला पण तयार नव्हती. ती तिच्यासाठी करते. या गोष्टी खऱ्या आहे, मी हे पण मान्य करते. तर ठीक आहे, तन्वीचं कसं झालं माहिती का, या हातावर मिळालं आहे तिला हे म्हणू शकतो आपण. कारण तन्वीने प्रभूला कॅप्टन होण्यासाठी ते एफर्ट्स तेव्हा घेतलेले नव्हते. भले विशालचा तो काही टेक असेल, तिला वाटलं असेल विशाल त्याच्या शब्दावर राहणार नाही, शब्द पलटेल किंवा मग डील पलटून टाकेल. तो त्याचा प्रश्न होता. तो महाराष्ट्राने पाहिला असता. त्यांनी जर गद्दारी केली असती किंवा तो तसा काही वागला असता तर. पण मला वाटत होतं की तिने चान्स एक घ्यायला हवा होता तन्वीने. ठीक आहे, नाही घेतला. पण आता तिने तेव्हा प्रभूचा गेम केला आणि आता इकडं दीपालीने तिचा गेम करून टाकला आहे बाई. तन्वी आजारी पण आहे. पण मी एका गोष्टीसाठी ना यार तन्वीसाठी क्लॅप करेन. तन्वी अजूनही बाई काटाच करते एवढं झालं तरी पण. पण मला वाटतं भाऊच्या धक्क्यावर एक रियालिटी चेक मिळणार आणि आता बघू एका वीकमध्ये हे काय करणार. आणि राहिला रेवाचा प्रश्न, मला असं वाटते रेवा जरी कॅप्टन झाली ना सगळं बिग बॉसच्या हातात आहे. बिग बॉसने ठरवलं तर बिग बॉस एविक्शन पण करतील. बिग बॉसने ठरवलं तर फिनाले वीकला पण नेतील. तुम्ही ठरवलं तर नाही, बिग बॉसने ठरवलं तर. याच्यात समजून जा जे समजायचं आहे ते. तर आता एव्हरीथिंग इज डिपेंड ऑन बिग बॉस की ते काय निर्णय घेता किंवा मग त्यांच्या मनात काय. त्यांना ठेवायचं आहे खरंच, घेऊन जायचं आहे रेवाला की या वीकमध्ये. मला असं वाटतं बाई हाय चान्सेस आहे रेवाची एविक्शनचे, खरोखर हाय चान्सेस आहे रेवाची एविक्शनचे. रेवा जाऊ शकते, लक्षात ठेवा. म्हणजे बिग बॉसच्या मनावर, जसं मी आत्ता पण म्हणली, बिग बॉस के स्टंप, बिग बॉस का बॉल और बिग बॉस की बॅट, हम सिर्फ दर्शक स्टेडियम के, असं म्हणू शकतो मी. तर या गोष्टी सगळ्या एकंदरीत यार काटा राकेश तन्वीच्या विरुद्ध गेला आहे. दीपाली तन्वीच्या विरुद्ध गेलेली. रेवा तन्वीसोबत बसते ठीक आहे, रेवा दीपालीसोबत बसते ठीक आहे. दीपाली आणि राकेश एकत्र आहे आणि ते काय यार तन्वीबद्दलच बोलत होते आज. जसं पाहिलं दीपाली राकेशच्या डोक्यात घालत होती, बघ प्रभूला पण तिने ना असे म्हणजे इम्युनिटी जी द्यायची होती ती नाही दिली. कॅप्टन्सी पदासाठी प्रभू होता तर तिने प्रभूची साथ नाही दिली आणि प्रभूने जीवाचं रान केलं होतं तन्वीला कॅप्टन बनवण्यासाठी. बरोबर की? आणि खरोखर केलं होतं. आपण या गोष्टी बघितल्या आहेत. आणि खरं सांगू का, नंतर तिथे ना एक मास्टर स्ट्रोक जो आहे ना मारला होता विशालने एकच लाईन बोलून का मी नॉमिनेट नसतो तर तू तन्वी मला नॉमिनेट केलं असतं का. इथे मला वाटतं तन्वीने ना
हे मानायचंच नव्हतं मी तुला नॉमिनेट केलं असतं. तिने म्हणायचं होतं हा जर विषय, जर तू असता तर तेव्हा असं तेव्हा बघितलं असतं, आता नाही आहे ना तर शांत बस. तर ती डायरेक्ट त्याला ती तोंडावर बोलती आहे का नाही मी नसतं केलं, मग मी तुला टॉपला पाहते. मग याचाच राग राकेशला आला आणि तेच राकेशला जो तन्वीचा राग आला आणि नंतर मग दीपाली जी त्याला काय म्हणता येणार त्याच्यावर असं मग्ग्याने पेट्रोल टाकत गेली आणि मग तो आता राकेशच्या मनाचा भडका उडत आहे तन्वीसाठी. आणि जो आहे ना दिसतो पण आहे पण तो दाखवत नाही. आणि दीपाली बाई काही खेळली नाही बाई, काही खेळली नाही. काय सांगू यार, दीपाली काही खेळली नाही तन्वीसाठी काही खेळली नाही खरंच. हे मला म्हणजे काय बोलू यार, महाराष्ट्राला दिसतंय. तर बिग बॉस मी ना तुम्हाला रिक्वेस्ट करते, प्लीज दीपाली टॉप 6मध्ये बिलकुल डिझर्व करत नाही. तुम्हाला न्यायचं आहे ना सागरला न्या, तो डिझर्विंग आहे, त्याला घेऊन जा तुम्ही टॉप 6मध्ये. टॉप 6मध्ये माहिती का मला माझे टॉप 6 कोण आहे आता या मिनटाला. पहिले 4 तर ते माझे फिक्स आहेत, ते तुम्ही समजूनच घ्या. अनुश्री, विशाल, तन्वी, राकेश मेकरचा फेवरेट, राखी राहील आणि सागर राहील, बस एवढंच ठेवा. रेवा, दीपाली, रेवा मे बी या वीकमध्ये जाऊ शकते बरं का, बघा जाईल या वीकमध्ये, होऊ शकतो असं. तर त्याच्यामुळे ना बाई आज या गोष्टी दिसल्या आपल्याला. म्हणजे एवढं बाई काय म्हणू, तन्वी जोड्या लावतो मी, जोड्यांमध्ये कळतं. तन्वी राकेश म्हणजे हे एकमेकांचे दुश्मन झालेले, पण तन्वी निभावते फेक, राकेश इकडून निभावते फेक, पण मनात आहे. दीपाली आणि तन्वी पहिल्यापासून क्रॉस आहे, इवन मागून चुगल्या पण केल्या. यांनी कधी चुगलीचं दार बी उघडलं नाही, दाखवलं पण नाही. पण यावेळेस उघडता की काय आय डोंट नो, उघडू पण शकता. आणि उघडलं तर मला वाटतं ही दीपाली जे राकेशला भडकवते ना, द्या दाखवून तन्वीला, दाखवून द्या. आणि ना एकदा रितेश सरांनी पण मला वाटतं तन्वी यार आता खूप शांत आली, मला कळत नाही आहे का झाली ती, पण ती तिचा गेम डाऊन करते. जर ती अशी करते तर ती ट्रॉफीपासून दूर जाते, एवढं नक्की. कारण एवढ्या 1-1.5 वीकपासून ना तिचा मला गेम दिसत नाही तन्वीचा, जसा तो पहिले दिसायचा. यार सगळ्या गोष्टी करून हे मी तुम्हाला म्हटलं बिग बॉस राकेश किंवा तन्वीपैकी एकाला विनर बनवतील, तर या दोघांपैकी एक विनर बनणार. नंतर हे टॉप 2 असतील आणि नंतर टॉप 3-4मध्ये असतील अनुश्री आणि विशाल, यांच्यापैकी कोणी पण असेल. 3 नंबरला विशाल असतो, 4 नंबरला अनुश्री, किंवा मग 3 नंबरला अनुश्री 4 नंबरला विशाल, काही असू शकतं. आणि राहिलं राखी टॉप 6मध्ये असली, राखी तर काय, राखीचं नेहमीच आहे, ती मनी बॅग उचलते, तिला बाकीचं काही घेणं देणं. ट्रॉफी नको, मला काहीच नको, मला फक्त पैसे पाहिजे, मी फक्त मनी बॅग उचलणार, त्याच्यासाठी असते ती. त्याच्यामुळे राखी राहील. मग या सगळ्या गोष्टी आहेत. चला आपण सुरुवातीपासून सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण बघितलं दीपाली बाहेर राकेशला वॉक करताना भडकत होती तन्वी विरुद्ध, की तन्वी प्रभूसाठी डील करू शकली असती राकेश, पण तिने केली नाही. आणि नंतर बघितलं ना तू कसा आरडाओरडा करत होती. नाही मला नाही वाटत, मला वाटतं तन्वीने जे पहिलं केले ना ते तिला आता सगळ्यांची फळं मिळत आहे, बाकी काही नाही. आणि बिचारी तन्वी रडत होती. तो प्रभून तिचं तरी ते नातं जेन्युइन होतं भाऊ बहिणीचं. बिचारीच्या राकेश दादानीच खंजीर खूप असलाय तिच्या पाठीत, काय बोलू यार आता. आणि प्रभू असता तर प्रभूने टिश्यू दिले असते. तन्वी ताई तू रडू नको, तन्वी ताई जर डोळे पुस, मी आहे, मी तुझा भाऊ आहे तुझ्याबरोबर. ते शांती झाली असते बाई तिची, तन्वीची. पाहिजे होता प्रभू घरात तिचे डोळे पुसायला. तिला आठवण पण येते मधून प्रभूची, आणि मग मन आहे ना खूप घट्ट होतं आणि मग भरून येतं. चला पुढे जाऊया. मग नंतर आपण बघितलं दीपाली बाहेर वॉक करताना हे सगळं सांगत होती. मग त्याच्यानंतर इकडे राखी विशालला म्हणत होती का राकेशने माफी मागितली माझी. विशाल, राकेशने माझी माफी मागितली म्हणे.
तर विशाल म्हणजे म्हणतो, वा, रागवतो सर्वांसमोर आणि माफी एकट्यात मागतो. का माफी सर्वांसमोर मागायला काय झालं त्याला, असं बोलला बाई इथं विशाल. मग राखी म्हणती इथे नाही, म्हणजे राखी तिकडे चहा बनवत होती. खास 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 असं आलं किसत होती चहात. तेवढ्यात तिकडून राकेश आला. त्यांनी पण चहाचं भांडं ठेवलं, त्यांनी पण पाणी टाकलं. मग त्यांनी चहापत्ती टाकत होता. चहापत्ती टाकल्यावर राखीचं चालू झालं, जिसका मुझे था इंतजार, जिसके लिए मैं थी बेकरार, बाजूला बघून वो घडी आ गई आज, हे सगळं चालू होतं. त्याच्यानंतर इकडं राकेश तन्वीजवळ हाऊस द जोश असं म्हणत होता आणि म्हणत होता, टेन्शन घेऊ नको, तू शेरणी आहेस, स्पिरिट दाखव, दुसऱ्याचं ऐकू नको, तुला माहिती आहे काय चाललं आहे ते. राकेश, तुम्ही तिची बाजू तर नाही उचलली आणि आता म्हणते हाऊस द जोश. मग तन्वी म्हणते ऑसम, कारण तन्वीला बरं नाही वाटत आहे. तन्वी झोपली आहे टॅबलेट्स घेऊन, और अजून इंजेक्शन वगैरे घेऊन झोपली ती. मग त्याच्यानंतर इकडं विशाल आणि रेवाचं दाखवलं. विशाल रेवाला म्हणतोय, जर ग्रुप टास्क असला ना तर तुम्ही तिघं मिळून अनुश्रीला काढणार. तुम्ही तिघं मिळून अनुश्रीला काढणार आणि तुम्ही अनुश्रीला काढलं तर दोघी मिळून त्या दोघी मिळून तुलाच काढतील. म्हणजे मला वाटतं दीपाली आणि तन्वी यांच्याबद्दल बोलत होतो का त्या दोघी मिळून तुला काढतील. म्हणजे तुम्हाला कळालं का, या चौघीजणी इथे या राऊंडला. मग तो विशाल रेवाला म्हणत होता का तुम्ही तिघी काटा टीमचे आहे, अनुश्री तर माझ्याकडची आहे. मग तुम्ही तिघी मिळून ना अनुश्रीला पहिले बाहेर कराल. आणि नंतर मग तो रेवाला म्हणतो, पण याचा काही फायदा नाही होणार, तू जर त्यांची साथ दिली तर दीपाली आणि तन्वी म्हणून तुला बाहेर काढतील. वाईल्ड कार्ड आहे ना तू, म्हणजे असं नाही बोलला तो वाईल्ड कार्ड आहे तू, पण असं बोलला तो, तुलाच काढतील, मग झोल होणार, असं म्हणतोय विशाल. मग नंतर विशाल म्हणतोय, एक काम कर, असं झालं ना तर अनुश्री आणि रेवा तू मिळून ह्या दोघींना काढून टाका. वा विशाल, तुला वाटतं रेवा तुझी साथ देईल? नाही, गेम भारी मॅन्युप्युलेट एकदम भारी केलं त्याने, पटलं मला ते. काय भारी मॅन्युप्युलेट केलं ना, म्हणजे वा. पण रेवा त्याच्या बातांमध्ये येणार नाही असं मला माहिती. मग हे सगळं सांगितलं आणि तुम्हाला वाटतं असं झालं असतं विशालने, जरी असं झालं असतं ना, विशालने रेवाला कुठलीच नसती ठेवली, म्हणजे ना काटाकडची ठेवली असती आणि त्याच्याकडून बी ठेवली नसती, माहिती का. सो रेवाने बरोबर डोकं चालवलं की विशालचं ऐकलं नाही. त्याच्यानंतर आपण बघितलं मग बिग बॉस म्हणताय, बिग बॉसचं बोलणं आहे का, खूप इम्पॉर्टंट आहे. तन्वीचा कार्यकाळ कॅप्टन्सीचा संपला आहे. आज बिग बॉस खूप भावनिक झालेले आहेत. गेली 12 आठवडे आणि प्रत्येक आठवड्याचा तो कॅप्टन्सी टास्क आणि तुम्ही केलेली मेहनत, कधी हाती आलं यश तर कधी हाती आलं अपयश. एखादं ऑलिम्पिक मेडल असावं तसं आपण लढलात. अरे रे रे रे, ऑलिम्पिक मेडल, बापरे, ऑलिम्पिक मेडल, ओ गॉड. पुढे जाऊया आपण. पहिले तर मला पुढे जायचं इथून. मग आपण तसे लढलात, कधी स्वतःसाठी, कधी मित्रासाठी, कधी टास्क रद्दही केले, मला नाही तर तुलाही नाही. पण यार मी इथे ना ऑलिम्पिक मेडलबद्दल ठीक आहे, मी इथे थोडी हसले वगैरे, पण मी तुम्हाला सांगू इच्छिते का टास्क खेळणं पण ना
जोक नाही आहे, अख्खी स्ट्रेंथ जाते, खूप ताकद लागते टास्क खेळायला, जोक नाही आहे टास्क खेळणं. तर तुमच्यासमोर आहे हे टनल. एका बाजूला काय यार एका सदस्याला बनवणार या सीझनचा शेवटचा कॅप्टन. आणि आता जो कॅप्टन बनेल तो थेट फिनाले वीकमध्ये जाईल. 5ही उमेदवारांना शुभेच्छा दिल्या बिग बॉसने. मग इथं तन्वी वाचा असं बिग बॉसचा आदेश होता. चाव्यांनी अनलॉक करायचं आहे. मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगते. चाव्यांनी अनलॉक करायचं आहे आणि या वीकची जी कॅप्टन्सी, या वीकचा कॅप्टन जो थेट 14व्या आठवड्यात जाणारे फिनाले वीकमध्ये जाईल. 3 कुलूपं जे आहे ते उघडायची आहे. सीची चावी ते कुलूप, म्हणजे हे अंतर. आता इथे चावी मी समजावते तुम्हाला, आणि इथं कुलूप आहे. आणि इथं वरती ना ते असं एक वरती असं एक टेबल आहे उंच, त्याच्यावर अशा चाव्या ठेवल्या आहे 5-6 बंच. मग इथं मध्ये टनल आहे. मग याच्यामध्ये ना तुम्ही गोण्या बिण्या सगळं भरवू शकता. समोरच्याला आहे ना अडथळे निर्माण करण्यासाठी, का तो या इथून चावी घेऊन त्या कुलपापर्यंत पोहोचायला नको. सिम्पल. तर हे टाकत होते. म्हणजे त्यात आता कोणी बी 2 सदस्य आहे समजा. जाऊ दे, मी पूर्ण सांगतेच ना तुम्हाला. समजा काय म्हणजे इथे बघा, सांगते मी. पहिला जो राऊंड आहे त्यामध्ये अनुश्रीने सागरला समर्थक केलं आणि दीपालीने रेवाला समर्थक केलं. हा पहिला राऊंड होता. तर आता मी अजून सांगते तुम्हाला. कुलूप उघडायचे आहे आणि चावी ते कुलूप अंतर टनल पार करायचं आणि समर्थक निवडायचे आहे. एका वेळी 2च सदस्य खेळतील आणि तुम्ही तुमचे 2 समर्थक निवडू शकता, जे समोरच्याला अडथळे वगैरे निर्माण करतील. मग 3ऱ्या फेरीचा सदस्य बनेल उमेदवार, असं बिग बॉसने सांगून दिलं. आणि इथं राकेशला संचालक केला आहे. आणि मग त्याच्यानंतर मग बाई कॅप्टन्सीचा सी अनलॉक करायचा आहे. मग इथं पहिल्या राऊंडला बाई अनुश्रीसाठी सागर समर्थक आणि दीपालीसाठी रेवा समर्थक. मग सागर बाई इथं खेळतोय. बाई सागर आजारी होता, अक्षरशः आहे ना त्याला शेवटी ना उलटीसारखं होत होतं. वोमिटसारखं होत होतं त्याला. आणि तरीही काय टास्क खेळा यार सागर. सगळ्यात आधी तुझ्यासाठी टाळ्या बाबा. कोणताही टास्क असतो, याच्या आधीचा टास्क तू खूप मेहनत घेतली. मला तर वाटतं कदाचित त्या धावपळीमुळेच त्याला थोडासा वीकनेस किंवा मग आजारी वगैरे पडला असावा. कारण ते जो पाईप जोडायचा टास्क होता ना, भले हारले त्यात. विशालसुद्धा आडवा पडून गेला होता. पण सागरने मधी जाय बाहेर आहे ते लावायला ना डोक्याचं दही करून टाकलं बाई, माहिती आहे का. खूप मेहनत केली सागरने आणि कदाचित तो टास्क करूनच त्याला मे बी वीकनेस किंवा मग आजारी पडला असावा. आणि मग आता या टास्कमध्ये बी तो आजारी होता. इवन त्याला उलटीसारखं होत होतं, वॉमिटसारखं होत होतं, तरीही तो टास्क खेळला. सो सागर तुझ्यासाठी मी हॅट्स ऑफ करेल, क्लॅप पण करेल. खूप भारी खेळा यार सागर. मी तुम्हाला सांगू का, या 3 वीकपासून सागरचा गेम इतका अप झालाय आणि तन्वी 1.5 वीकपासून वीक पडली. 2 वीकपासून तन्वी वीक पडली आहे. सागर खूप स्ट्रॉंग झाला आहे. सागरचा गेम म्हणजे मी काय सांगू, खूप स्ट्रॉंग झाला आहे. त्यांनी जे टास्क खेळले कमाल होते. आणि आता तो सगळ्यांना उत्तर पण देतो. यार फॅमिली वीक झाल्यापासून ना सागरला भारी खेळायला लागला आहे. भारी खेळतोय सागर. गेम पण अप केला आहे. तर तो मी हेच म्हणेल, बिग बॉस प्लीज त्याला टॉप 6मध्ये ठेवा आणि प्लीज दीपालीचं आणि रेवाचं एविक्शन करा आणि टॉप 6 हेच ठेवा. बेस्ट आहे. तशी मी मगाशी सांगितले ते. आणि त्याच्यानंतर भाई सागर गोण्या भरतोय लय पटापट यार. आणि इकडं विशाल तो ना बाल्कनीत सांगतोय का बाकी चावी खाली फेकून दे. म्हणजे हे अनुश्रीला टिप देत होता तो,
की बाकीचे ज्या वरती शेल्फवर चाव्या आणि त्या खाली फेकून दे, म्हणजे तुला उचलायला सोपं होईल, कारण तो जो 4 ते 5 सेकंडचा वेळ जातो ना तो जाणार नाही. नंतर इकडं विशाल जो बाल्कनीतनं सांगत होता आणि मग पहिली फेरीमध्ये विनर ठरली अनुश्री आणि ती अशी दीपाली बरोबर जिंकणारच होती. दीपाली समोर असेल तर मग इकडं विनर ठरली अनुश्री आणि दीपाली आऊट झाली येते. आणि मग रेवा म्हणते राकेशला की काय करावं लागेल मला म्हणजे हे जिंकण्यासाठी, कॅप्टन होण्यासाठी. राकेश म्हणतोय तुला चपळता दाखवावी लागेल, जबरदस्त चपळता आणि फटाफट चाव्या शोधून करणं. मग नंतर इकडं अनुश्री म्हणते बे मला समर्थक म्हणून निवडू नका, पहिलेच मी समर्थक झाली तर तन्वीला सपोर्ट करेन. ओ माय गॉड, ती डायरेक्ट अशी बोलली. मग दीपाली इकडं राखीला म्हणते बाई काढला का फना, बोलली का तू बोलूच नको माझ्याशी, तू काल जे केले ना त्यानंतर तू माझ्याशी बोलूच नको, असं दीपाली म्हणते. म्हणजे इकडं दुसरी फेरी लागली, त्यामध्ये तन्वी आणि रेवा होत्या. आणि काय सांगू यार, दीपाली गद्दार निघली यार, गद्दार. हे बघा जे काय होतं ना तन्वी आणि राकेशमध्ये होतं, तिने ते विशालचं नाव वगैरे घेतलं, काय घेतलं, पण इकडे यार दीपालीने खेळली यार. आणि इवन तन्वीची कॅप्टन्सी पण खराब करायला हीच कारणीभूत आहे दीपाली, खरंच. सो तन्वीची समर्थक दीपाली ठेवली, हाच मूर्खपणा केला हिने, दीपालीला ठेवलं. आणि मग रेवाची समर्थक रेवाचा समर्थक सागर होता इथे. मग नंतर एक सांगू, बिलकुल खेळली नाही दीपालीने बाई जरेसे हत्यार दिखावा करत होती पण खेळत नव्हती. नो एफर्ट्स, दिसत नव्हते एफर्ट्स बिलकुल. आणि मग रेवा सागरला म्हणते का तन्वी आजारी आहे. रेवाने टिप दिली सागरला, ऐक ना तन्वी आजारी आहे त्यामुळे जास्त स्ट्रेंथ नाही देणार, त्यामुळे तुला जिंकायचा चान्स आहे. ओके. सागर म्हणतो ओके हो ठीक आहे, हो डन. मग त्याच्यानंतर इथं रेवा जिंकली आहे आणि दीपाली तन्वीसाठी खेळलीच नाही. याचा पण आहे ना खूप राग आला आहे बाई. काय तन्वी काय करून घेतले तू स्वतःचं, ते काटा टीम टिकवण्यासाठी काय एवढं, सोड ती काटा टीम, भांडणं त्या तन्वीशी 1 to 1. राखीने हे सगळं बोलून दाखवलं. पण यार तन्वीला मला आता वाटतं भाऊच नेट करतील आणि भाऊंनी प्लीज बोलावं, मलाच वाटतं. उद्या येईल प्रोमो ना रात्री, येऊन जाईल. तन्वीचा गेम बिघडायला पाहते मला वाटतं दीपाली. येस, दिसतंय त्या गोष्टी. रडत बसली यार तन्वी. जी तन्वी वाघीणसारखी लढायची कुठे गेली ती. स्वतःच्या काटा टीम विरुद्ध अवाक शब्द नाही निघत, मला वाटतं रितेश सर बोलणार आहे. आणि मग दुसऱ्यांना ऐकवायचं नाही का, बोल आता, काही राहिलं नाही काटाचं. इवन मला तर वाटतं ठीक आहे तू रेवा गेल्यावर बोल, रेवा एविक्ट झाल्यावर बोल, पण बोल नाही. मला तर वाटतं तोपर्यंत भाऊच बोलतील, मग तर ती बोलणारच. मग अशा प्रकारे इथं रेवा जिंकली. आणि मग तन्वी बोलली मी तन्वी का यार दीपाली खेळच नाही, एफर्ट्सच नाही घेतले माझ्यासाठी. नंतर तन्वी रडतीये, राकेश जवळ जाऊन मग हक केलं. मग दीपाली म्हणती हा शो आहे, तू कोणता दरवाजा ओपन करतीये, बंद कर हे. मला पण खूप वाईट वाटतंय तन्वी, तू कॅप्टनने झाली. काय ते मगरमच्छ असू, बापरे, ते मगरमच्छ असू पाहून मला असं वाटतं मी पुढं जावं. मगरमच्छ असू पाहून खरंच यार काय बोलू यार दीपालीबद्दल यार, सिरियसली काय बोलू. इवन म्हणजे बघा दीपाली ना, म्हणजे आता राकेश आवडतो वगैरे, XYZ तो तिचा गेम आहे वगैरे वगैरे, पण दीपाली जाती आणि मग ते राखीला डिवसती, म्हणजे जळवती. ते एक काम आहे. मग तन्वी विरुद्ध भडकवायचं राकेशला, ते एक काम आहे. हे करत राहते ती तन्वी, काऊन यार दीपाली. मग इकडं बिग बॉस म्हणताय संचालक तुमचा निर्णय सांगा. राकेश म्हणतो विजेती रेवा आणि तन्वी हरलेली. आणि हा टास्क इथं संपून तन्वीला खूप रडू येत होतं.
तन्वी, मी तुझ्या दुःखात तुझ्याबरोबर आहे, पण तेव्हा जेव्हा तू त्या दीपालीला जाब विचारशील. चला, मग तिसरी फेरी आली इकडं. मग अनुश्री वर्सेस रेवा झालं इथे. आणि विशाल म्हणतोय अनुश्रीला, प्लीज रेवाला थांबवा. समजते का तुम्हाला? प्लीज रेवाला थांबवा तुम्ही. मग विशाल म्हणतोय, का केलं यार दीपालीने असं, मला तर काही कळतच नाही. तन्वी बरोबर कळालं, हे या गोष्टी अनुश्रीच्या विशालच्या लक्षात आलेल्या आहे का दीपालीने गद्दारी केली तन्वीबरोबर, हे दिसलं यांना. आणि याच गोष्टी आय होप यार रितेश सर प्लीज भाऊच्या धक्क्यावर बोलाय. म्हणतोय तिकडं तिसरी फेरी लागली आणि मग विशाल म्हणतो, मी का केलं दीपालीने, रेवाला पुढं केलं तिने आणि स्वतःसाठी खेळली पण नाही. एवढं पण नाही कळत की स्वतःसाठी खेळावं लागतं. ते झालं. मग अनुश्री इकडं दीपालीला बोलली समर्थक, विशाल म्हणजे बोलली समर्थक, अनुश्री दीपालीला बोलली समर्थक. मग विशाल म्हणतो, नको दीपाली, बिलकुल नको. तन्वीच्या वेळी काय केलं पाहिलं ना, बिलकुल नको. मग रेवाची समर्थक इथे तन्वी बोलली आणि तन्वी बोलली का तू माझं नाव घे. कारण अनुश्रीची समर्थक इकडं अनुश्री तन्वीला समर्थक घेणार होती. पण त्याच्या आधीच ही बोलली तन्वी रेवाला का तू माझा घे. कारण तन्वीला वाटलं आपल्याच काटा टीमचा आपण करूया कॅप्टन. मग इकडं अनुश्रीने शेवटी मग सागरला समर्थक केलं. यार काय म्हणू सागरला, मी आजारी आहे आणि आता त्याला पुढचा पण आहे ना मेन टास्क खेळायचा आहे माहिती आहे. आणि म्हणूनच कदाचित रेवा कॅप्टन व्हायचं हे सगळ्यात मोठं कारण आहे का सागर आजारी आहे. तो म्हणजे विकनेस वगैरे राहतच ना, मग तुम्ही आजारी असला तर ताकद कमी लागते, सिम्पल आहे. आणि मग इथे शिवाय आजारी असताना सलग 3 वेळा खेळला सागर. इथं सागर रेवाचा समर्थक म्हणून खेळला. आत्ता सागर अनुश्रीचा समर्थक म्हणून खेळतोय. आणि आत्ता याच्या आधी सागर जो आहे ना इथे अनुश्रीचा समर्थक म्हणून पण खेळला होता. ही दुसरी वेळ समर्थक म्हणून खेळायची. काय राहील त्याच्यात, आधीच तो आजारी, काय राहील बरं त्याच्यात सांगा बरं सागरमध्ये. तर ते बोलली पण अनुश्री की सागरला, माझा समर्थक म्हणून खेळशील का रे. सागर म्हणतो, अनुश्री मी मरून जाईन गं, मी मरून जाईन. आणि खरोखरच यार. मग अनुश्री विचार म्हणतात, काही नाही तू प्रयत्न कर, तू जसा खेळशील आम्हाला ठीक आहे आवडेल. कारण तो म्हणतो माझी ताकद कमी लागेल, कारण मी ऑलरेडी खूप दमलेलो आहे आणि अजून मला माझ्या पण उमेदवारीचा टास्क खेळायचा आहे. तर त्या सागरला विचारायला बिलकुल आराम नाही बाई. म्हणजे प्रत्येक राऊंड खेळला आहे तो. काय बोलू मी यार, काय बोलू. सागर खतरनाक आहेस तू, एवढंच म्हणेल मी तुला. इकडं रेवा सागर खेळले आणि इकडं खूप गोष्टी दिसल्या. राकेशनी तो जो चाव्यांचा बॉक्स आहे ना हिच्या समोर टाकला होता रेवासमोर. आणि इवन रेवाने 2 चाव्या उचलल्या. तर ही चिटिंग अनुश्रीने पकडली आहे. मला तर कॅमेऱ्यात काही दिसलं नाही. बिग बॉस बघा बाबा, काय खरं काय खोटं आम्हाला तर नाही माहिती. मग इकडं सागर, मी हेच म्हणेल का यार तू हारून बी जिंकला आहे हा टास्क. खरोखर तू आजारी असताना खूप भारी खेळला यार. आणि अनुश्रीचं ते ओरडणं पाहिलं का, अरे संचालक 2 चाव्या घेतल्या, तुझं लक्ष कुठे संचालक, तिने 2 चाव्या उचलल्या बघ, बायस संचालक बायस. खूप अनुश्री जो संताप व्यक्त करताना दिसली इथं. मग इकडं सागर खरंच हारून जिंकला यार, मस्त खेळला. आणि 4 पण राऊंड सागरने खेळले. सागर आजारी यार, खरंच आजारी. इवन तो बोलला मला खूप उलटीसारखं होतं आहे म्हणे, खरंच. आणि त्या अवस्थेत खेळला. मी तर म्हणते गिवअप नाही केलं याने ना. याच्यासाठी ना भाऊच्या धक्क्यावर जबरदस्त कौतुक सागर सोडणार, लक्षात ठेवा. रेवापेक्षा जास्त कौतुक सागर सोडणार माहिती आहे. कारण आजारी असताना त्या माणसाने 4 राऊंड खेळले यार, मजाक थोडी आहे. मग इकडं पाहिलं आपण तन्वीसुद्धा आजारी आहे. आणि तन्वीने पण यार राऊंड खेळला रेवासाठी आजारी असताना. तर मी तन्वीसाठी टाळ्या वाजवू, व्हेरी गुड तन्वी. पण तन्वीसाठी दीपालीने खेळली, त्याचं वाईट वाटतं बाई खरंच. मग नंतर तन्वी बरोबर बाई काटा गद्दार झाला. म्हणजेच दीपाली, आणि दीपालीने राकेशला पण उडले या ठिकाणी.
हां ते दिसतंय. तन्वीसाठी काटा खरोखरच गद्दार झालेला आहे इथे. आणि तन्वीने बाई रेवाला सांगितलं का मला समर्थ घे इथं जाऊन, आपण बघितलं तर. आणि आता यांना आहे ना वाईल्ड कार्ड नाही दिसत आहे का, माझं हेच म्हणणं आहे. हे पहिले वाईल्ड कार्डला हे नाही द्यायचं, वाईल्ड कार्डला ते नाही द्यायचं, असं करत होते ना. आता यांना वाईल्ड कार्ड दिसत नाही, सर्रास वाईल्ड कार्डला पॉवर्स देत आहे. मानुश्री तर सागरला ते बोलली, मी तुम्हाला सांगितलं समर्थ कुशील का वगैरे, पण तरी तो खेळला बाई, खरंच क्या बात आहे यार सागर. मग रेवासाठी चाव्याना खाली टाकल्या होत्या म्हणून हे सगळं इझी झालं रेवासाठी. आणि राकेश मी इथे एक म्हणेल की राकेश इथं फेअर संचालक नव्हता, तो रेवाला डायरेक्टली इनडायरेक्टली मदत करत होता, जे दिसत पण होतं. ठीक आहे, त्याने फेवर केलं आहे त्याच्या ग्रुपसाठी, आणि ठीक आहे ना यार, केलं तर. याच्या आधी पण खूप संचालक असे आले ज्यांनी त्यांच्या टीमसाठी केल्याने फेवर दिले, डायरेक्ट डिसिजन चुकीचे देऊन टाकले, असं पण झालेलं आहे माहिती आहे. हिंदी सीझन बघा, हिंदी लय भारी भारी त्याच्यात टास्क असताना ते असे करतात, असे बायस डिसिजन घेताना काय सांगायचं. सगळ्यात भारी यार, मला जेव्हा पण असं काही वाटतं ना, मी तो टास्क आठवते. सीझन 13मध्ये झाला होता तो, आणि तो अंड्यांचा टास्क होता. तुम्हाला आठवत असेल, तुम्ही पाहिलं असेल, आय रिअली डोंट नो, पण तो टास्क होता. त्यामध्ये विशाल आदित्य सिंगने पूर्ण एकदम आउट ऑफ द बॉक्स निर्णय दिला होता डायरेक्ट. म्हणजे शेहनाजच्या टोकरीत एकही अंडं नसताना तिने ते नंतर ठेवलं, आणि ते नंतर शेहनाजचं एक अंडं आहे आणि त्यांच्याकडे एकही अंडं नाही आहे. जेव्हा त्यांनी इतके अंडे गोळा केले ते शुक्लाच्या टीमने, शुक्ला होती, आरती होती, मायरा होती आणि शेफाली होती, हे सगळे होते, आणि त्यांनी शेहनाजला ब्लॉक केलं होतं, तिला तर अंडी पण घेता येत नव्हती. पण नंतर ते टाकलं, आणि मग विशालने जो आहे ना असा अनफेअर निर्णय दिला की शेहनाज हा जो आहे ना टास्क जिंकते. इवन शेहनाज पण रागवत होती का तू हा पूर्ण आउट ऑफ द बॉक्स निर्णय दिला. आणि मग सलमान खान पण यार जबरदस्त काय रागवले होते बाई विशाल आदित्य सिंगला. अजून एक तो टास्क आठवतो मला की ज्यामध्ये ना पूर्ण आउट ऑफ द बॉक्स निर्णय दिला होता त्याने. म्हणजे यांच्याकडे इतके अंडे होते ढिगभर, ते शेफाली त्यांनी ते शेहनाजला ब्लॉक करू करू मिळवले तेवढे. आणि इकडून होती शेहनाज जी आसिमन यांच्या बाजूने खेळत होती, आणि तिच्याकडनं हे सगळे म्हणजे ती यांच्यासमोर कमजोर पडते, अंडे घेऊन टाकत होती नाही का. कारण यार मी पाहिलं यार, ती शेफाली काय टास्क खेळायची, टास्क मास्टर होती यार ती. ठीक आहे, आपण सीझन 13मध्ये गेलो, इथंच येऊन जाऊ आपण परत. मग इथे आपण बघितलं, हां राकेश इथे बायस्ड संचालक होता, फेवर करत होता त्याच्या ग्रुपसाठी, चाव्या खाली टाकल्या, ठीक आहे. मग इकडं ठीक आहे, फेअर इनफ, त्याचा ग्रुप आहे, तो करतो समर्थक, त्याला त्याचं व्यक्ती जिंकायचं आहे. विशाल पण या जागी असता तर त्याने तर हेच केलं असतं, इवन यापेक्षा जास्त केलं असतं. तर नंतर राकेश आश्वासन देत होते की मदतच रेवाला नाही केली मी, असं म्हणतोय. मग राकेशने चावी खाली टाकल्या होत्या रेवासाठी, अनुश्रीने असा आरोप केलेला आहे. आता बघूया, मग 2 चाव्या उचलल्या रेवाने, आणि राकेश म्हणतोय की नाही 2 चाव्या घेतल्या तिने, हे असं बोलणं आलं. मग इथे रेवाजी ना बाई कष्टाने पण बाई तिचं लक्ष चाललं, 3 चाव्या बाई कुलपात लावल्या आणि सगळ्याच्या सगळ्या घुसल्या, पण यांच्यात लागतच नव्हते. आणि सांगू का, हा टास्क रेवा नसती जिंकली जर तन्वी आणि सागर आधारी नसते तर, हेच जिंकलं असते, तन्वी किंवा सागरपैकी कोणी, बघा तुम्ही. मग त्याच्यानंतर बाई मग त्याचा जो फायदा नाहीला मिळाला, लक चाललं तिचं, लक की हे पण काय आजारी पडावे, नेमकं तो टास्क काय व्हावं, लक चाललं, लक. मग तिन्ही कुलूप जे आहे ना ती तोडली. सागरचं गेम खूप, तुम्हाला सांगू का, सागरचा गेम खरंच खूप अप झालेला आहे. गेम त्याच्यात लिहिलं पण आहे की सागरचा गेम जबरदस्त अप झालेला आहे आता. ही इज डिझर्व टू बी इन टॉप 6 टॉप 5 डेफिनेटली. कारण तो टॉप 5मध्ये जाईल, कारण राखी नेहमीप्रमाणे मनी बॅग उचलून घरी जाणार नेहमीप्रमाणे. मग इकडं अनुश्री वर्सेस राकेशचं भांडण झालं. इथं कसला संचालक आहे तू, बायस संचालक आहे, बायस्ट असं बोलत होती ती. मग नंतर रेवा इकडं कॅप्टन झाली आणि रडू लागली. तिला तर विश्वासच बसत नव्हता, मी कशी कॅप्टन झाली. रेवा मी तुझं दुःख समजू शकते, तू कॅप्टन झाली पहिल्यांदा खरोखर. आणि याच्यानंतर भाई काटा ग्रुप एकत्र असतात आला. काय होतं, कोणतं गाणं,
म्हणा कोणतं तरी गाणं, आता काय बोलू. ते नाचत गाजत बागडत मस्त त्या रेवाला घेऊन आले ते. हां, रेवाला घेऊन आले, तिचं स्वागत केलं. हं, लगेच इकडं राखी आली. राखी म्हणे, तन्वी काय करतेस तू? हे तन्वी, तुला रियालिटी सांगते, ही दीपाली तुझी नाही आहे, समजली का तू? ती तुझ्यासाठी खेळलीच नाही, असं बोलली बाई डायरेक्ट. आणि मग दीपाली, रे तू इथं कशाला आग लागायला आली आमच्या इथं, तू जा इथून, तू जा इथून, असं. मग इथं मी तुम्हाला जसं बोलली का हाय चान्सेस आहे रेवा एविक्ट व्हायचे, हाय चान्सेस आहे. उद्या रात्री तर मी सांगणार कोणाचं एविक्शन झालं. पण यावेळेस पहिल्यांदा इतिहासात असं होईल का एका कॅप्टनचं एविक्शन होईल बाई. अरे बापरे, खतरनाक. नंतर आपण बघितलं राखी राकेशला म्हणते, अरे राकेश तू तर काहीच नाही केलं, तू काहीच नाही केलं, हां तुमने कुछ नाही किया. मग इकडं राकेशकडून डायलॉग आला, राखी जो कुछ नहीं करते ना वो कमाल करते हैं. अरे यार, मला तर शाहरुख खानच आठवलं, शाहरुख खानचाच डायलॉग आहे. मी कुठंतरी इंटरव्ह्यूत ऐकला होता. नंतर मग रात्री ड्युटी डिस्कशन चाललं, जे यांचं खूप फायफळ होतं. तू भांडी घास रात्रीची, हा भांडी घासल रात्रीची, हेच चालू होतं. मग इकडं अनुश्रीन तिची थोडी खिटपीट झाली रेवाची. मग अनुश्रीला ती म्हणे, तू भांडे घास. अनुश्रीन, मला भांडे घासताच येत नाही, सिम्पल. ते नाही, मग तुम्हाला फक्त तीन भांडे घासून दाखवून 3. अनुश्री म्हणे, हा का, बरं. तन्वी गेली, अनुश्री गेली, 3 भांडे घासली. पण 3 भांडे घासून तिने त्या बेसनचा आहे ना नदी समुंदर करून ठेवला, समुंदर. आणि ते अख्खं पाणी तुंबलं त्याच्यात. आणि मग आहे ना ती अनुश्री म्हणे, मी काय करू आता, मला नाही जमत, मी नाही काढणार, असं बोलायला लागली अनुश्री. बरं येऊ म्हणते, आता काय करायचं, आता कोण मदत करेल, आता काय करायचं, बेसिनमध्ये पाणी तुंबलं आहे, आता काय करायचं. तेवढंच राकेश आला. राकेशला म्हणे, राकेश दादा तूच मदत कर, राकेश सर तुम्हीच मदत करा प्लीज. दादाने म्हणत नाही कधी, राकेश सर प्लीज तुम्हीच मदत करा. राकेश म्हणे, ये केवढं घाणेरडे ते, मी नाही करणार, मी नाही करणार, असं करत होता बाई राकेश. केवढं घाणेरडे ते, केवढं खरकट आहे ते, मी नाही करणार, असं चालू होतं राकेशचं. आणि रेवा म्हणे, कोणीतरी काढा, कोणीतरी तर काढा यार, कोणीतरी काहीतरी करा. अनुश्री प्लीज तू ते काढ ना, प्लीज तू त्याच्यामध्ये हात घाल. अनुश्री, मला नाही, मी कसं काय करू, मी कधी केलं नाही, मी तुला सांगितलं ना, मी कधी भांडी घासली नाही, मी नाही करणार जा, मी नाही करणार. आणि आता रेवा जी आहे, रेवा रडायला लागली. आणि जशी रेवा रडायला लागली, विशालला पावलं नाही. विशाल म्हणे, रेवा काही हरकत नाही, तुझ्यावर कोणी नसलं तर हा विशाल तुझ्याबरोबर आहे, रेवा टेन्शन नको घेऊ. आणि मग विशाल आला, एक हिरो टाईप एंट्री घेऊन आला. धडाधड बाया मागे केला. डायरेक्ट हात घातला त्या बेसिनमध्ये आणि डायरेक्ट ती जाळी उघडली. आणि मग डायरेक्ट मग सगळं पाणी गेलं आणि मग ती जाळी लावली आणि मग ते बेसिन धुतलं. वा विशाल वा. आणि मग त्यांनी झटक्यात जाळी काढली आणि ते झटक्यात ते धुतलं आणि ते केलं. आणि मग त्याच्यानंतर राकेशची ड्युटी होती रात्रीचे बर्तन करायचे. आणि मग त्यांनी ते सगळं केलं आणि राकेशला म्हणे, आता तू घास भांडी, आता मी मोकळा केला आहे बेसिन. म्हणजे असं नाही बोलला, पण राकेशची ड्युटी होती भांडी घासायची, असं होतं ते. मग राकेश भांडी घासायला तिथे मोकळा झाला. ते झालं. मग अनुश्री म्हणते रेवाला, मी कधी भांडे नाही घासले, समजलं का. मग काय तू फक्त संडासच धुतले का, येऊन जाऊन टॉयलेट धुवत राहते फक्त. मग त्याच्यानंतर हे झालं. मग त्याच्यानंतर कुठे होतो यार, अनुश्री म्हणे, मी भांडे नाही घासले. मग रेवा म्हणते, किती इगो आहे तुझ्यात, किती ॲरोगन्स आहे तुझ्यात, कसं होणार माझ्या कॅप्टन्सीचं, कसं होणार, असं तिला म्हणजे तिचा टेन्शन आलं मनातल्या मनात. माझ्या कॅप्टन्सीचं कसं होणार, हे तर कोणी काम नाही करत आहे, मला सगळी कामं करावं लागतं काय, मला सगळी कामं करावं लागतं काय, मी कॅप्टन असून मला कामं करावं लागलं, शिट, हे सगळे अंग काढून घेत आहे. अनुश्री भांडे घासत नाही,
अजून कोण काय करत नाही. विशाल रात्रीचे भांडे घासत नाही. आता राकेश धुतोय रात्रीची भांडे. उद्याचं कसं होईल? उद्या सकाळी कोण नाश्ता बनवणार? मग दुपारचं जेवण काय राहाडे करणार? राखी जेवण बनवेल की नाही? आधीच ती माझी दुश्मन बनून बसली. हे सगळं टेन्शन जे ना रेवाच्या डोक्यात चालू आहे. ओ माय गॉड, खूप टेन्शन घेतलं रेवाने. ओ गॉड. मग नंतर इथं राकेश बोलला की राखीने तिथे राहून, राखी तिकडे राहून ना माझी दुश्मन झाली आहे. राखी तिकडे राहून माझी दुश्मन झाली आहे. आणि आता मी राकेश वर्सेस राखी करणार. आणि या सीझनमध्ये विशाल कट झाला आहे. आणि या सीझनचे खरे दुश्मन आहेत राकेश आणि राखी. यार ऐकूनच हसू येतं यार. म्हणजे आता हा एवढ्या 8-10 दिवसात काय राखी वर्सेस राकेश करणार, राखी वर्सेस हेच ना, राखी वर्सेस राकेश करणार यार. हे राहिलेच किती दिवस यार, बोटावर मोजण्यासारखे दिवस राहिले. आणि आता हा करणार काय एवढ्या दिवसात? शेवटच्या वीकमध्ये यांचे नाचगाणे चालू होतील. यांचे डान्स परफॉर्मन्सचे ती रिहर्सल चालू होईल. यार खरंच काही कळत नाही मला यार. म्हणजे या सीझनमध्ये विशाल कट झाला आहे म्हणजे दुश्मनीतून. म्हणजे बघा ना, म्हणजे ना तो राकेश वर्सेस राखी होणार आणि विशाल कट झाला आहे. म्हणजे आता हे दोघं तिघंच खेळत होते का? बाकीचे कुठं गेले? तन्वी कुठं गेली? सागर कुठं गेले? अनुश्री कुठं गेली? म्हणजे याचं म्हणणं काय, तन्वी काय तिकडं गोट्या खेळायला आली आहे आणि अनुश्री तिकडं काय नुसते संडासं धुवायला आली आहे. टॉयलेट येऊन जाऊन टॉयलेटची ड्युटी करत असते ती, म्हणून म्हणते मी. टॉयलेटच धुवायला आली कधी? सांगा मला. म्हणजे हा असा बोलला आणि मग इथंच एपिसोडचा एंड झालेला आहे. आणि असा झाला आहे आजचा एपिसोड. तर मी हेच म्हणेन, रेवाने मेहनत केली, रेवाने पण 4 राऊंड खेळले, पण तिच्यासाठी फायदा काय ठरलं? राकेश संचालक होता, तो तिच्या बाजूने होता. लक्षात ठेवा, राकेश संचालक होता, तिच्या बाजूने होता. तन्वीनी समर्थक दीपालीला चॉईस करून किंवा घेऊन चुकी केली. कारण दीपालीने तिच्यासाठी कोणतेच एफर्ट नाही घेतले. तिने त्या रेवाला ताटात परोसून दिली ती उमेदवारी जी दिसत होती ती. त्याच्यानंतर सागर आजारी होता. सागर ज्यांनी काल इतका खतरनाक टास्क खेळला. तुम्हाला वाटतं आज रेवाला त्यांनी सुसू पण दिलं असतं? बिलकुल नाही. आज पण त्यांनी खूप खतरनाक टास्क, मला वाटतं ते कालच्या टास्कच्या धावपळीमुळंच तो आजारी पडलेला आहे. 100% शुअर. आणि सर्वात महत्त्वाचं इथे, सगळ्यात महत्त्वाचं, तन्वी आजारी असतानासुद्धा टास्क खेळली, तोही रेवासाठी. तिने दाखवून दिलं तन्वीने का तू माझ्या मेहरबानीने कॅप्टन बनलेली. तसं नाही, ती काटा टीमला सपोर्ट करते वगैरे सगळ्या गोष्टी आहे, पण आजारी असून पण खेळली. आणि भाऊच्या धक्क्यावर तिचं कौतुक बनताय. सागरचं कौतुक बिलकुल बनताय. मी तर म्हणते सागरचं कौतुक रेवापेक्षा जास्त केलं तरी चालेल. कारण सागर या टास्कचा हिरो होता, आजारी होता, उलटीसारखं होत होतं, मळमळसारखं होत होतं, काय होत होतं. तुम्ही ना, जेव्हा तुम्हाला स्वतःला जसं होतं आहे त्यावेळेस तुम्ही अशी धावपळीचं काय काम करून दाखवा बरं, गोण्या उचलून टाकून दाखवा बरं, नाही होणार. तर सागरसाठी मी टाळ्या पण वाजवल्या आहेत. तो हे बघा, मी टाळ्या तन्वीसाठी पण वाजेल. तिने आजारी असताना रेवासाठी जीव तोडून खेळले, ठीक आहे. पण तन्वीबरोबर ते गद्दारी केली दीपालीने, ते तर तिचं नेहमीच आहे, ठीक आहे. ते राखीला थोडंसं चिडवणं, चिंगवणं, मग इकडं हिला सुया घाल, हिला इकडं बोटं घाल, ते चालू राहतं तिचं, नाही का. म्हणजे ना, कोणाला चिंगवणं, आग लावणं, हे काम दीपाली करत असते. दीपालीचे समर्थक आय एम सॉरी, पण तुम्ही खरं सांगा, काटा टीम तन्वीने जे केलं प्रभूबरोबर, तो प्रभूचं तिचं होतं. तन्वीने दीपालीबरोबर काही अनफेअर केलं होतं का? मग दीपालीने का असा बदला घेतला? उलट त्या कॅप्टन्सी टास्क जो होता तन्वीचा, तो तर दीपालीनेच खराब केला. हिची ड्युटी बदल, राखीची ड्युटी बदल, तिला रिकामटेकडे पंगे घ्यायला लावले त्यांनी कॅप्टन्सीमध्ये. आणि सगळा माहोल अस्वस्थ करून ठेवला दीपालीने. सो मी हेच म्हणाल की यार नाही, चुकीचं होतं हे. तर त्याच्यामुळे रेवा जर कॅप्टन झाली ना, तर ती
मेहनत तिची होती थोडीशी, पण तिच्यापेक्षा खतरनाक मेहनती तिथं उभे होते. आणि तिचं लक चांगलं होतं, मी हेच म्हणेन. लक बाय चान्स ती झाली आहे. आणि शिवाय राकेशने मदतही केली. चाव्या खाली फेकणं असो त्या स्टूलवरनं, त्याच्यामुळे ती मदत झाली तिला. लक्षात ठेवा, ती मदत झाली तिला. नंतर तिने 2 चाव्यांचे बंडल किंवा 2 चाव्या उचलल्याचा आरोप जो आहे ना, तिथे अनुश्री करत होती. तर हे कॅमेऱ्यात दाखवलं नाही. खरं खोटं माहीत नाही बाई. खरं खोटं मी म्हणणार नाही. राम जाणे, बिलकुल नाही. खरं खोटं बिग बॉस जाणे, त्यांना माहिती आहे. कॅमेराज प्रत्येक गोष्ट छोटी छोटी कॅप्चर करत असतात, समजलं. त्याच्यामुळे या गोष्टी आहे बाई. रेवा आहे ना, राकेशच्या मदतीमुळं, दीपालीच्या मदतीमुळं, तन्वीबरोबर जो दीपालीने गद्दारीपणा केला त्याच्यामुळे, इकडं सागर कारंडे आजारी होता, सगळ्यात मोठी गोष्ट. त्याच्यामुळे रेवा इथे टास्क जिंकू शकली आहे. तुम्ही किती जण मला इथं ॲग्री करता, डिसॲग्री करता, मला नाही माहिती. तुम्हाला रेवा आवडतही असेल, नो डाऊट. मी तिची दुश्मन नाही ना, मी सागरची दुश्मन आहे ना, मी दीपालीची दुश्मन आहे. मी कोणाचीच दुश्मन नाही. मी इथं फक्त गेमप्रमाणे प्रत्येकाचा गेम सांगते इथे. आणि इथं रेवा खरोखर तुम्ही विचार करा ना, कालचा एवढा हार्ड टास्क सागरने जिंकला, त्याच्यासाठी हा टास्क जिंकणं चुटकीभरचं काम होतं, चुटकीभरचं. माहिती आहे का. शेवटी तिसऱ्या राऊंडमध्ये जर अनुश्रीने सागरला खेळवलं नसतं तर इथं कॅप्टन सागर झाला असता. हे मी लिहून देऊ शकते तुम्हाला, माहिती आहे. एनर्जी वाचली असती. इवन त्या रेवाला मदत केली. जर राकेशने त्या चाव्या खाली पाडल्या नसत्या तर ते रेवासुद्धा कॅप्टन बनली नसती, सागर बनला असता. कारण हा काही सेकंड्सचाच हे झालेला आहे थोडासा. त्याच्यामुळे ना, मी हेच म्हणेन की यस, रेवा काटाच्या समर्थनामुळे कॅप्टन झालेली आहे इथे. ठीक आहे, ती पण 4 राऊंड छान खेळली. मी तिच्यासाठी पण क्लॅप केलं आहे. मी सागरसाठी पण क्लॅप करते. मी तन्वीसाठी पण क्लॅप करते. तन्वीसाठी थोडं वाईट वाटतं. दीपालीने गद्दारी केली तिच्याबरोबर, ते चांगलं नव्हतं. मला असं वाटते समोरचा विश्वास ठेवतो तुमच्यावर. बट एनिवे, आता काय बोलणार. काटा, नावाला काटा राहिला आहे. आता काटामध्ये काही उरलेलं नाही. यांना एकमेकांच्या आता काटे ऋतू लागले असं दिसतंय. कारण दीपालीला तन्वी आवडत नाही इथं. आणि तन्वी काय तोंडात मूग धरून बसली बाई. तन्वी कधी बोलणार. मला तर वाटतं उद्याचा भाऊच्या धक्क्यानंतर ना, तेव्हा ती तन्वी सुटणार आहे आता यांच्या अंगावर. बघू आता काय करते बाई नेमकी तन्वी भाऊच्या धक्क्यानंतर. बाई काय करते तेच बघावं लागेल. नंतर बाई बघू. मग प्रोमो तर अजून पाहिला नाही मी उद्या काय नेमकं काय वाढवून ठेवलं बघावं लागेल. पण सध्या हा होता आजचा एपिसोड नंबर 82चा रिव्ह्यू. सॉरी रेवाचे समर्थक, रेवाचे फॅन, तुम्हाला वाईट वाटेल. पण मला सांगा फक्त का सागरने काल टास्क कसा खेळला आणि आज सागर जिंकू शकला असता की नसता, एवढंच सांगा. आणि इवन तन्वी आजारी असून रेवासाठी इतकी भारी खेळली. तर तन्वीनी समर्थक चुकीचा निवडल्यामुळे ती इथं राहू नाही शकली. नाही तर तन्वी पण जिंकली असती इथं रेवाच्या अपोजिट. एवढं तन्वी पण आजारी, सागर बी आजारी, दोघं टास्क मास्टर्स आजारी होते. सिंपल आहे बाई. हे बघा, मी गेमबद्दल बोलते. मी तुम्हाला पहिले पण बोलले, मी कोणाच्याच विरुद्ध नाही. एपिसोड नंबर 82चा रिव्ह्यू होता. कसा वाटला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. गुड नाईट, शुभरात्री. झोपा आता, ठीक आहे. गुड नाईट, बाय बाय. रिव्ह्यू बघून झोपा. बाय बाय.